याच दरम्यान सन्माननीय छत्रपाल सिंग साहेबांचे ते शुभागमन झालेलं वेलकम सुस्वागतम शुभ स्वागतम आपल्या स्पर्धेच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो सन्माननीय छत्रपाल सिंग साहेबांचे ते नुकतं शुभागमन झालंय आणि दादांचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत वेलकम सुस्वागतम सुस्वागतम। दूसरे मुकाबले की शुरुआत होती भी खेल का ये पहला सत्र होगा। स्टार बॉयज 11 बनाम शिव शंभू 11 के बीच होगा मुकाबला। 5 ओवर का ये भी मुकाबला होगा। टॉस जीतकर पहले फील्डिंग का निर्णय लिया यहाँ पर शिव शंभू 11 ने बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया। यहाँ पर बात करेंगे स्टार बॉयज 11 टीम को। छत्रपाल सिंह साहब देखिए हमारे मुख्य अतिथि मंच पर विराजमान होते भी हमारे टेलीविजन स्क्रीन पर उन्हें दिखाया जा रहा है जरूर। तो चलिए करते कमेंट्री बॉक्स में परिवर्तन। सुनते आवाज बदलापुर के हमारे बदुल मित्र एक बेहतरीन क्रिकेट कमेंटेटर आवाज बदलापुर की, आवाज बदलापुर टेनिस क्रिकेट की सुनते आवाज इस कमेंट्री बॉक्स से फिर एक बार आज के दिन और कल के दिन भी हमारे साथ जुड़ेंगे जरूर सोमनाथ जी खाड़े सर। इट्स ओवर टू यू कमेंट्री बॉक्स। थैंक यू। धन्यवाद, थँक्यू सो मच प्रथमेशजी ठाकूर सर, ज्यांचा आवाज आपण ऐकताय। मंत्रमुग्ध करणारं समालोचन मराठीमधनं हिंदीमधनं आपल्याला ऐकायला मिळतंय। मनपूर्वक आभार, धन्यवाद। सामन्याला सुरुवात झाली आहे। फटका चांगला खेळलाय किरणच्या बॅटमधनं, हा दमदार राजेशाही फटका, चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड, षटकार। दोन जखमी वाघांच्या दरम्यान इथं झुंज आपल्याला पाहायला मिळतीये। सामना आपण पाहताय शिवशंभो विपक्ष स्टार बॉयज। इथं इनसाइड आउट फटका पुन्हा एकदा दर्जेदार, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं उडवलंय, दूरवरनं फिल्डर जातोय त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करेल, पकडून फेक करेल तोपर्यंत इथं 2 धावा कंप्लीट। थ्रो उशिरा आला आणि या अनुषंगाने आपण पाहाल तर तिसरी धाव यशस्वीरित्या कंप्लीट करतायत। सलामीची जोडी मैदानावरती किरण आणि हर्ष सुरुवात करतायत। आकर्षक सुरुवात संघासाठी देत असताना स्टार बॉयज 11 या संघासाठी सुरुवात आपण पाहताय तर सुंदर केली आहे। धावफलकावरती एकंदरीत पाहायला मिळेल 9 धावा। बॅटिंग करत असताना किरण आणि हर्ष ही जोडी स्ट्राइक रोटेट झाली आहे। हर्षच्या हातामध्ये स्ट्राइक येते आहे। करण पाटील गोलंदाजी मार्कवरनं षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी हाताळतोय। शिवशंभो या संघासाठी पहिल्या षटकाची जिम्मेदारी करण पाटीलच्या खांद्यावरती। वेगवान तेज तरार गोलंदाजीसाठी ओळख असणारा हा खेळाडू। सुरुवातीच्या आपण पाहाल तर 2 चेंडूंवरती 9 धावा इथं खर्च केल्यात। स्ट्राइक रोटेट झाली आहे। हर्ष येतोय स्ट्राइक एंड वरती। हर्षसाठी टाकलेला हा चेंडू, यावेळेस जबरदस्त प्रहार, पुन्हा एकदा मोठा वार, सरळ चेंडू सीमा पार, मिड विकेट बाउंड्रीला सलामी, इट्स अ सिक्सर। आक्रमक बॅटिंग, पॉवर प्लेच्या षटकाची सुरुवात कशी करायची याचं उत्तर आणि उदाहरण मैदानावरती पेश करत असताना आकर्षक स्ट्रोक येतोय, षटकार येतोय। 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती तब्बल 15 धावा।
स्टार बॉईज हा संघ मैदानावरती खेळतोय आणि जशी सुरुवात झाली आहे दमदार, गालावरती हसू, संघ मालक भाग्यवानजी चव्हाण सर इथं आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्हाला शेअर करताना अतिशय चांगली सुरुवात होती आहे आणि निश्चितच टीम ओनर म्हणून मनामध्ये आनंदाची भावना निश्चितच असणार आहे. वेल डन, वेल बिगन इज हाफ डन असं नेहमीच आपण म्हणत असतो. इथं चांगली सुरुवात झाली आहे. दरम्यान आपण पाहाल तर एक रिस्की सिंगल इथं कंप्लीट करतायत. एका धावेची पुन्हा एकदा मदत धावफलकाला केली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल ते 16 वरती. आकर्षक आणि दर्जेदार बॅटिंग मैदानावरती पेश करतायत सलामीचे दोन्ही फलंदाज किरण आणि हर्ष हे दोन फलंदाज मैदानावरती बॅटिंग करतायत. स्टार बॉईज या संघासाठी खेळत असताना सलामीची जोडी जर आपण पाहाल तर आकर्षक आणि दमदार अद्भुत सुरुवात या ठिकाणी देत आहेत. 16 धावा बिनबाद. चेंडू फेकून झाले 4. करण पाटील थोडासा महागडा ठरलाय. इथं कमबॅकची गरज आहे, ब्रेक थ्रूची गरज. राईट अमोर द विकेट. किरणसाठी टाकलेला हा चेंडू इथं चांगल्या पद्धतीनं एक्झिक्यूट केलाय. टप्पा खाल्ला विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू इथं संपन्न झालाय. या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक. करण पाटील पहिल्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. सुरुवात आपण पाहाल तर पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर 3 धावा, त्यानंतर पुन्हा षटकार, एक सिंगल धाव आणि हा डॉट. अशा पद्धतीचे 5 चेंडू इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज करण पाटील 5 चेंडूंवर अतिशय चांगल्या दर्जाची समालोचनाची साथ आम्हाला मिळते. त्याचबरोबर आमचे भाग्यवाजी चव्हाण सर समालोचन कक्षामधून आम्हाला साथ देत आहेत. त्याचबरोबर भावार्थ पाटील या परिसराचा युवा आवाज, तरुण आणि यंगस्टर आवाज आपल्यासोबत जोडला जातोय. निश्चितच ऐकूयात या पुढील काही क्षणांसाठी. तर पाहू शकता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16, एक गडीच्या मोबदल्यात. आणि करणनी जरा म्हणजे मार खाला होता, परंतु शेवटच्या 2 चेंडूमध्ये कमबॅक केलं. किरण आंबेकर मोठा विकेट घेतला आणि आता स्ट्रायकिंग एंडवर असेल हर्ष पांडे. नॉन स्ट्रायकिंग एंडवर पाहू शकता प्रसाद लुमा, कॅप्टन लिडिंग फ्रंट द टीम. आणि गोलंदाजी मार्कवर असेल नीरव, चांगला गोलंदाज शिवशंभो 11चा. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू आणि 1 धाव पूर्ण. दुसरी धावाचा कॉल आणि 2 धाव सुद्धा पूर्ण. 2 धावांनी धावसंख्या हलकीशी पुढे सरकली 18. चांगला चेंडू होता. राईट ओव्हरने गोलंदाजी करत असताना अंपायरच्या भूमिकेमध्ये देगी संकेत. इथे मारण्याचा प्रयत्न होता परंतु असफल. आणि डॉट चेंडूची समाप्ती आणि डॉट चेंडूने धावसंख्या थांबलेली आहे, ती म्हणजे 18 वरती. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केले, परंतु दुसऱ्या चेंडूमध्ये हरसारख्या फलंदाजाला थांबून ठेवलं, तो म्हणजे नीरव. राईट ओव्हर द विकेट. इथे स्ट्रेटच्या दिशेला मारलेला फटका, परंतु
जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. बावीस. चांगला फटका होता, स्ट्रेटच्या दिशेला सजवलेला फटका. हरच्या बॅट मधून आलेला चौकार. चौकाराने धावसंख्या पुढे सरकली 22. दुहेरी आकड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. नीरव 3 चेंडू फेकलेत आणि 6 धावा खर्च केलेले आहेत 3 चेंडू मध्ये. आणि 3 चेंडू शिल्लक षटकातील. परत एकदा भिटकावून देण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, उचलून फेकेल तोपर्यंत फक्त एक चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो कलेक्ट केला आणि एकच धाव आणि 1 धावाने धावा पुढे सरकले 23. आणि आता स्ट्रायकिंग एंडवर पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज, तो म्हणजे प्रसाद लुम्मा, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द टीम. आणि ते एज आहे गोलंदाजाकडे चेंडू जात आहे, परंतु डॉट चेंडू एक डॉट मध्ये प्रेशर वाढत जातो आणि पंचाचं डिसिजन काय? फेअर डिलिव्हरी सांगत असताना अंपायर फलंदाजी मार्कवर प्रसाद लुम्मा. पहिल्या चेंडूवर चांगली एज होती, परंतु चांगली फिल्डिंग तिथे नीरव. गोलंदाजी सुद्धा करतायत. गोलंदाजी चांगली गेली आतापर्यंत. फक्त 7 धावा खर्च केल्या. 3 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केले होते. 2 चेंडू मध्ये ब्रेक आलेले. फटका सजवण्याचा प्रयत्न, अपील आहे आणि विकेटचं पतन होते. प्रसाद लुम्मा आणि षटकाची सुद्धा समाप्ती. 2 षटकानंतर धावसंख्या 23. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दुर्गेश आणि गोलंदाजी मार्कवर करण पाटील. स्वतःचा दुसरा षटक आणि संघाचा तिसरा षटक. चांगली गोलंदाजी, परंतु पहिल्या षटकामध्ये जरासं निराश केलं ते म्हणजे टीमला, कारण जास्त धावा खर्च केल्या. पॉवर प्लेचा सुद्धा योग्य वापर केला, तो म्हणजे स्टार बॉईज 11 या संघाने. आणि फलंदाजी मार्कवर सुद्धा चांगला फलंदाज, तो म्हणजे हर्ष पांडे, अजूनही मैदानाच्या आत आहे. 7 चेंडू फेस केल्यात. 14 धावांचं मोठे योगदान त्याच्या माध्यमातून. परत एकदा करण पाटील बॅटिंग मार्कवर. किरण आंबेकर लवकर परतले. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज षटकातला, तो म्हणजे करण पाटील. मॅन फ्रॉम निलजे जाता ग्रामीण फॉर्मॅट मध्ये धुमाकूळ घातले. गोलंदाजी मध्ये इम्प्रेस केलेले, तो म्हणजे निलजे संघाला, तोच करण पाटील. मैदानाच्या आत राईट एम ओव्हर द विकेट. करण पाटील, मोठा पटका आणि जातोय. उंची जास्त, लांबी सुद्धा जास्त आणि जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
थँक्यू डीजे. चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेला सजवला होता तो म्हणजे हर्ष पांडे. आणि पहिल्या चेंडूवर आल्या फेकून दिला चेंडू. गोलंदाजाचं स्वागत केलं आणि धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते 29. 2 विकेटच्या मोबदल्यात करम पाटीलने आतापर्यंत 22 धावा खर्च केले. एक मोठा विकेट सुद्धा घेतला. इथे परत एकदा भिडकावून देण्याचा प्रयत्न, परंतु ऑफ साइडला चेंडू होता आणि डॉट चेंडू. परत एकदा लॉंग ऑनच्या दिशेला भिडकावून देण्याचा प्रयत्न होता परंतु मिस झालेले. चांगली फलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार खाला, नंतर कमबॅक सुद्धा केला तो म्हणजे करम पाटील. तिकडे स्टार बॉईजचे ओनर ते म्हणजे भाग्यवान चव्हाण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आणि इथे भिडकावून दिलाय. तिथे क्षेत्ररक्षक नव्हते. नो मॅच लँड मध्ये एक धाव पूर्ण. दुसरी धावाचा कॉल. धोका होता परंतु एकच धाव. हर्ष पांडे होता, चुकीचा कॉल दिला होता परंतु तिकडे दुर्गेशने कॉल दिला. नको, खतरा आहे तिकडे. आणि धाव सगळ्यात 30. आणि आता स्ट्रायकिंग एंडवर असणार दुर्गेश. आपला पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज. तो म्हणजे दुर्गेश. गोलंदाजी मार्कवर करण. चौथा चेंडू या षटकातला. राईट नंबर ओव्हर द विकेट. परत एकदा डॉट चेंडू. आणि डॉट चेंडू मध्ये प्रेशर वाढत असताना आणि परत एकदा डॉट चेंडू आणि 4 चेंडूची समाप्ती. 30 धावा. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार कालानंतर कमबॅक केलं. 3 चेंडू मध्ये फक्त एकच धाव. करम पाटील परत एकदा एज आहे आणि चांगली फिल्डिंग पाटी. चांगली फिल्डिंग केली, चौकार हरवला आणि डॉट चेंडू. आणि काय गोलंदाजी केले. पहिल्या चेंडूवर षटकार घाला परंतु नंतर 4 चेंडू मध्ये फक्त एकच धावा खर्च केले. काय गोलंदाजी केलेली आहे. मागून विकेट किपर जगन्नाथ दादा पगडे आहेत, त्यांना प्रोत्साहन देते. शेवटचा चेंडू 1 to go या षटकातला. 30 वर 2 विकेट. परत एकदा भिडकावून देण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी आणि होते षटकाची समाप्ती. आणि 3 षटकाच्या नंतर धावसंख्या 30. थँक्यू सो मच. षटक क्रमांक 3 इथं संपलेला आहे. धावफलकावरती 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना स्टार बॉईज 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहत आहे.
भाग्यवान चव्हाण फेम टीम स्टार बॉईज आणि त्यांना फाईट करत असताना शिव शंभो या दोन संघांच्या दरम्यान इथं सामना चालू आहे. 3 षटकांची सांगता झाली आहे. धावफलकावरती 30 धावा. 4थ्या षटकाला इथं सुरुवात होईल. आपण भावार्थ पाटीलला ऐकत होतात. याच परिसराचा घेसरगावचा हा नौजवान तरुण युवक आहे. निश्चितच हा किडा असायला हवा. हा किडा ज्या वेळेला तुमच्यामध्ये असेल लहान वयापासनं ऑटोमॅटिक तुम्ही मैदानाच्या आतमध्ये निश्चितच कामगिरी करायला शिकता किंवा मैदानाच्या बाहेरून तुम्ही ऑफिशियलची कामगिरी पार पाडायला शिकता किंवा तुम्ही एखादा चांगला स्कोरर किंवा एखादा चांगला समालोचक तुम्ही बनत असता. भार्गव, ऑल द बेस्ट. पुढील कारकिर्दीसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी आमच्या स्कोररच्या भूमिकेत कामगिरी पार पाडत असताना मॅन्युअल स्कोरर भार्गव पाटील घेसरगावचा हा तरुण मित्र ज्याचा आवाज या निमित्तानं आपण ऐकत होतात. 3 षटकं संपली आहेत. धावफलकावरती 30 धावा जोडल्यात. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. अनिल येतोय गोलंदाजी मार्कवरती. 10.00 ची सरासरी अद्यापपर्यंत राखली आहे आणि एकंदरीत 2 गडी बाद 30 धावा इथं धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4थ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज अनिल येतोय. बॅटिंग करत असताना बॅट्समन दुर्गेश आणि हर्ष पांडे ही जोडी मैदानावरती खेळतायत. दुर्गेशला अजून स्वतःचं खातं खोलायचंय. हर्ष पांडे ज्याच्या बॅटमधनं चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. इथून कशा पद्धतीनं खेळ होईल. गोलंदाजी मार्कवरनं येत होता मात्र स्वतः फलंदाज थोडासा तयार नव्हता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरनं तयार होतोय गोलंदाज अनिल. पहिलाच बॉल हर्ष पांडेसाठी. स्विच हिट करायचं होतं मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नव्हतं. प्रचंड वेगानं चेंडू आला. काही काळाच्या आत विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू इथं संपन्न होतोय. डॉट बॉल. पहिला डॉट अनिल. राईट आर्म राऊंड द विकेट. इथं हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून पंच आमच्याकडे वळतायत. सांगतायत वाईट बॉल. अवांतरची खून करतायत. एका धावेची मदत येते धावफलकावरती. जर आपण पाहिलं तर 31 धावा 31 धावा धावफलकावरती इथं पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना दुपारचं सत्र आहे. निळजेगावचं हे ऐतिहासिक मैदान अर्थातच वैकुंठवासी हरिभक्त परायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण आणि या क्रीडा नगरीमध्ये चाललेला हा LPL लोढा हेवन प्रीमियर लीगचा हा थरार स्पर्धेचा 3रा दिवस इथं पार पडतोय. निश्चितच परिसरातील क्रिकेटपटूंना एकत्र करायचं, मैत्रीची भावना जपायची, एकत्रित येऊन सोहळा साजरा करायचा हे स्वप्न पाहिलं आणि हे स्वप्न सत्यात उतरत असताना फटका चांगला खेळलाय. स्टेट डाऊन द ग्राउंड. सरळ साइड स्क्रीन वरती चेंडू जाऊन आदळतोय. 1 बाउन्स. पंचांचा इशारा नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचेल. 4 or 6 4 4 धावा. चेंडूचा टप्पा या ठिकाणी 4 धावा येत आहेत. 35 धावा धावफलकावरती. इथं इम्प्रोव्हायझेशन केलंय. काय फटका खेचलाय. ऑफसाईडला शफल झाला. त्यानंतर अगदी बैठी स्ट्रोक. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. हर्ष पांडे ऑन फायर. चौकार. थँक्यू सो मच. सोसायटीतील परिसरातील सर्व खेळाडूंना एकत्र आणायचं, सर्व मित्रांना एकत्रित आणायचं, मैत्रीची भावना जपायची आणि या अनुषंगानं निकेशजी भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं स्वप्न पाहिलं LPL लोढा हेवन प्रीमियर लीगचं आणि तब्बल 5व्या पर्वामध्ये वैभवशाली, गौरवशाली आणि यशाची शिखरं गाठत असताना ही स्पर्धा आपण पाहताय. अतिशय भव्य दिव्य हे मैदान, निळजेगावचं ऐतिहासिक ग्रास ग्राउंड आणि दैदिप्यमान सोहळा या ठिकाणी पार पडतोय आणि त्याला 4 चंद्र लावण्याचं काम केलं जातंय. हर्ष पांडेच्या बॅटमधनं स्विच हिटचा अद्भुत नजराणा पेश होतोय. सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. LPL षटकार. धन्यवाद. अनिलच्या गोलंदाजीवरती इथून हल्ला बोल. पहिला चेंडू आपण पाहिला तर नक्कीच सुरुवात चांगली केली होती. त्यानंतर त्याच्यावरती हल्ला करत असताना षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे.
अतिशय अप्रतिम दर्जाची बॅटिंग मैदानावरती पेश करतोय. बॅट्समन स्ट्राइक एंड वरती हर्ष पांडे मैदानावरती सलामीसाठी आलाय. अजूनही बॅटिंग करत असताना आबादित खेळतोय. सुरुवातीला अँकरचा रोल प्ले केला आणि त्यानंतर इथं विध्वंसक आक्रमक भूमिका पार पाडतोय. ग्रेट फिनिशर ही भूमिका पार पाडत असताना सुरुवात सुद्धा दमदार दिली आणि त्यानंतर फिनिशरचं काम सुद्धा करायला सुरुवात केली आहे. षटकार ठोकलाय. स्ट्राइक वरती पुन्हा एकदा तयार होतोय. अनिल वरती प्रेशर. इथं पुन्हा एकदा स्विच अटेम्प्ट सक्सेसफुल फटकेबाजी. कॉपी बुक टाइप मैदानावरती खेळत असताना कट कॉपी पेस्ट चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. धन्यवाद. 4 षटकं इथं संपली आहेत. 49 धावा धावफलकावरती. 49 ऑन द बोर्ड. 49 धावा तब्बल 4 षटकांच्या अंती पाहायला मिळत आहेत. 3 षटकांमध्ये 30 धावा होत्या. हे षटक जर आपण पाहिलं तर महागडं येत आहे. तब्बल 19 धावा इथं वसूल केल्या. हर्ष पांडे 15 चेंडू आणि 39 धावांवरती वैयक्तिक खेळतोय आणि त्याला साथ देण्यासाठी बॅट्समन दुर्गेश मैदानावरती आलाय. त्याला स्वतःचं खातं खोलायचं आहे. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. पूर्वार्धात आपण आहोत. सामना आपण पाहताय. एका बाजूने स्टार बॉयज 11 आणि दुसऱ्या बाजूने शिवशंभो या दोन संघांच्या दरम्यान चाललेली ही काटेकी टक्कर. स्कोर कार्ड वरती 2 बाद 49 धावा इथं धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. 5व्या षटकाला सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय. जिम्मेदारी जबाबदारी आता फार मोठी असणार आहे. शेवटच्या षटकामध्ये धावा रोखायच्या आहेत. आक्रमक भूमिकेमध्ये असणारा फलंदाज हर्ष पांडे आणि दुर्गेश या जोडीला इथून थांबवायचंय, रोखायचंय. 49 या आकड्यावरती धावफलक ऑलरेडी पोहोचलंय. 5वं शेवटचा अंतिम निर्णायक षटक इथं प्रगतीपथावरती येत आहे. बॉलर तयार. अमित अनुभवी गोलंदाज. शेवटच्या षटकाची जिम्मेदारी जबाबदारी. हे जबाबदारीचं टॉनिक घ्यावं लागेल. इथून जबाबदारी पार पाडावी लागेल. पहिलाच बॉल दुर्गेश साठी प्रहार केलाय. फिल्डर त्या ठिकाणी होता मात्र त्याच्या आबाक्याच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पे दस्तक. सरळ चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड. षटकार. कडक बॅटिंग. षटकाराच्या मदतीने इथं धावफलकावरती जर आपण पाहिलं तर स्कोर कार्ड छलांग मारताय 55 या धावसंख्येवरती. 55 धावा धावफलकावरती. सुरुवातीला जो दुर्गेश शांत वाटला, संयमी पाहायला मिळाला. सुरुवातीच्या 3 चेंडूंवरती कुठल्याही प्रकारची धाव त्याच्या बॅटमधनं आली नव्हती. मात्र सुरुवात जी केली आहे सरळ षटकारानं केली आहे. 6 धावांच्या मदतीने धावफलकाला इथून गती प्राप्त करून देतोय. स्कोर कार्ड एकंदरीत 55 या धावसंख्येवरती. आता मात्र प्रेशर असणार आहे अमित वरती. यावेळेस लगेचच राऊंड विकेटने येतोय बॅटची एज. विकेटच्या मागे चेंडूला अडवून फेक केला जाईल. तोपर्यंत इथं एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत धावफलकाला करतील. 55 वरनं स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 56 वरती. स्ट्राइक रोटेट होतीये. हर्ष पांडेच्या हातामध्ये बॅट आणि स्ट्राइक यावेळेस पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं सर्जिकल स्ट्राइक जर कोणी केला असेल तर हर्ष पांडेने केलाय. 15 चेंडू फेस केलेत. 39 वरती वैयक्तिक खेळतोय. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त फटका खेळलाय. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक. सरळ आमच्या व्यासपीठाला मानवंदना देत असताना हा चेंडू येतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अजय औरंग्या यांच्यासाठी आयवा जेलसाठी बक्षीस असणार आहे. 200 रुपयाचा कॅश प्राइज. विनोद एंदारकर मोकाशीपाडा यांच्या वतीने पारितोषिक असणार आहे. पुन्हा एकदा एक आयवा जेल होईल का? समोरच्या दिशेला जबरदस्त फटकेबाजी. झुकेगा नाही साला. षटकार. थैंक यू सो मच हर्ष पांडे. पुष्पा झुकेगा नहीं और हर्ष रुकेगा नहीं. 50 कंप्लीट. वेल प्लेड. आणि अर्धशतक कंप्लीट करत असताना प्रेक्षकांना आणि त्याच्या फॅन्सना अभिवादन करत असताना हर्ष पांडेला आपण पाहताय. वैयक्तिक अर्धशतक त्यानं कंप्लीट केलंय. स्कोर कार्ड वेगानं पुढे चाललंय. धावफलकावरती आपण पाहिलं तर तब्बल 68 धावा इथं पाहायला मिळत आहेत.
अप्रतिम दर्जाची बॅटिंग, तुफान फटकेबाजी, मैदानावरती तुफान माजवत असताना वादळ घोंगावत आहे. हर्ष पांडे नावाचं पांडेजी तुफान फॉर्म मध्ये खेळत असताना 68 धावा तब्बल धावफलकावरती. संघासाठी निश्चितच एक उपयुक्त आणि दर्जेदार खेळी. हा सामना जिंकणं फार गरजेचं आहे. डू ऑर डाय मॅच आहे. या सामन्यात जर परास्त व्हावं लागलं तर कदाचित घरचा रस्ता पकडावा लागेल. ही मॅच जिंकणं बंधनकारक. डू ऑर डाय, करो या मरो, जिंकू किंवा मरू, बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल, अशा पद्धतीची परिस्थिती मैदानावरती असताना तुफान बॅटिंग. या चेंडूवर पुन्हा एकदा इनसाइड आउट, क्लासिकल अंदाज, लॉंग ऑफला बीट करत असताना पुन्हा एकदा सीमारेषा गाठतोय हा चेंडू सरळ रवाना षटकारासाठी. धन्यवाद धन्यवाद. तर पहा, मागच्या मॅचची एक मॅन ऑफ द मॅच द्यायची बाकी राहिली होती. तर विनंती करतोय की सत्रपाल साहेबांना विनंती करतोय की यायचं आहे हाऊस बॉक्समध्ये. मागच्या मॅचची जी मॅन ऑफ द मॅच बाकी होती, म्हणजेच अमोल ठरलाय मागच्या मॅचचा हिरो, ज्याने वैयक्तिक खूप चांगली पारी खेळली आणि आपल्या संघाला दुसऱ्या फेरीमध्ये दाखल दिलं. तो ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नक्की त्याला सन्मानित करण्यासाठी उपस्थित मान्यवर सत्रपाल साहेब यांच्या शुभ हस्ते आपल्या टुर्नामेंटची ट्रॉफी, तसेच अरिहंत यांच्याकडनं टी शर्ट आणि दयालभाई यांच्याकडनं कॅप. तुम्ही पाहत आहे खूप चांगला अशी बॅटिंग पाहायला मिळाली. तोच ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. धन्यवाद. तर सत्रपाल साहेबांना मी विनंती करतो की त्यांचा सन्मान विजयभाई यांना विनंती करतो की आपण करायचं आहे. कमिटीचे सर्व विजय भैया यांच्या शुभ हस्ते उपस्थित मान्यवरांचा. तर लोढा हेवन क्रिकेट क्लबचे सर्व विजय भैया यांच्या शुभ हस्ते आपण सत्रपाल साहेब यांचा शुभ सन्मान करणार आहोत. नक्कीच आपल्या टुर्नामेंटला भेट देऊन त्यांनी टुर्नामेंटला 4 चांद लावल्याबद्दल त्यांचे मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो की आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमच्या टुर्नामेंटला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आभार आभार. नक्कीच मायाची शाळ आणि आपल्या टुर्नामेंटचं सन्मान चिन्ह तसेच पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. नक्कीच त्यांच्या समवेत आलेल्या त्यांचे सहकारी मित्रांचे देखील हार्दिक आभार व्यक्त करतो. वळूया कॉम्बॉक्समध्ये. 74 धावा बनवल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना स्टार बॉईज या टीमनं आणि 75 धावांचं तगडं आव्हान या ठिकाणी ठेवलंय. धावफलकावरती या धावा पार केल्या जातील का, मैदानावरती डिपेंड करण्यात यश मिळवेल. स्टार बॉईज बनवायचे आहेत 75 धावा. बिग फाईट मॅच, आणि मॅचचं वर्णन करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन करूयात. या ऐकूयात या परिसराचा दमदार आणि वेल्वेट व्हॉइस प्रथमेशजी चव्हाण सर, ठाकूर सर. धन्यवाद.
तो चलिए फिर एक बार दोस्तों सभी का तहे दिल से हार्दिक स्वागत। एक बेहतरीन शानदार और जानदार प्रतियोगिता आप देख रहे हैं। लुना बैंक क्रिकेट क्लब आयोजित लुना प्रीमियर लीग 2025 का ये 5वां सीजन। हमारे छोटे भाई देखिए हमारे साथ नवी मुंबई की एक बेहतरीन आवाज हमारे साथ जुड़ चुके हैं सुनील लांबोर, और इनका भी इस प्रतियोगिता में हम तहे दिल से स्वागत करेंगे। हालांकि आने वाले थे इस प्रतियोगिता में, लेकिन नवी मुंबई खारघर की प्रतियोगिता में वो व्यस्त थे और इसी वजह से इस टूर्नामेंट में आ नहीं पाए। तो चलिए एक बार फिर से मुकाबले की शुरुआत थोड़े रुके, देखिए पहली गेंद थी यहाँ पर रुक कर जरूर शुरुआत हुई। तो चलिए बेहतरीन अच्छा स्ट्रोक है ये, रन पर आने वाला ये स्ट्रोक है। जाइए और गेंद को उठाकर लाइए स्टेडियम के बाहर, 6 रन। तगड़ा प्रहार, बेहतरीन शुरुआत हुई यहाँ पर। आते ही अनिल का स्वागत किया है, कहा अनिल को वेलकम टू द ग्राउंड, वेलकम टू द LPL 2025। स्वैग से नहीं सिक्सर से स्वागत किया यहाँ पर गेंदबाज का। तगड़ा स्ट्रोक, ऑन साइड पर फिर एक बार मोड़ा है, गैप में गेंद, बॉटम एंड का सही इस्तेमाल, कलाइयों का शानदार इस्तेमाल, स्क्वायर स्पीड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, गेंद गई अलोंग द कार्पेट, 4 रन। अच्छा स्ट्रोक था, गैप में खेला था और पावर प्ले के ओवर का सही इस्तेमाल कर रहे हैं फिलहाल मैदान के अंदर ये बल्लेबाज, अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। रन बन रहे, अब रन संख्या तेजी से बढ़ती भी। कुल स्कोर की बात करेंगे, देखिए 10 का दम दिखाया है स्कोरबोर्ड पर, एक छक्का दागा, एक चौका लगाया। बढ़िया बल्लेबाजी, अच्छी स्टार्ट यहाँ पर। ट्रैक नीचे ले लीजिए अपनी, जो खिलाड़ी मिड ऑफ पर है। गैप में खेला है, स्क्वायर ऑफ द विकेट, स्मैश किया है पॉइंट पर, गेंद तेजी से, लेकिन रेस लगी थी भाई गेंद और फील्डर में। मिड ऑफ के फील्डर फिर एक बार अनाउंसमेंट होगी, ट्रैक नीचे करिए। पुरस्कार थी, देखिए यहाँ पर बात करेंगे ओनर स्टार बॉयज टीम के। नेटवर्क प्रॉब्लम फिलहाल यूनिवर्सल टेनिस क्रिकेट फेस कर रही है। स्टार बॉयज 11 बनाम शिव शंभू 11 के बीच मुकाबला। ये देखिए यहाँ पर ऑन साइड पर बढ़िया संपर्क हुआ है, फील्डर वहां पर कोई नहीं, और यदि रहते तभी ये गेंद बाउंड्री लाइन के बाहर थी। मिड विकेट पार, 6 रनों के लिए। जरूर दम लागतो जोडीला हरवायला बेहतरीन धून। फिलहाल बैलगाड़ा शरीयत बहुत ही चर्चा का विषय रहा है और इस जोड़ी को भी हराने में दम लगता है भाई। आक्रमण किया इस जोड़ी ने, ऑन साइड पर खेला है, लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद, से पास से पे एक सिंगल के साथ संतुष्ट रहेंगे दोनों ही बल्लेबाज। हालांकि बात करेंगे तो अच्छी शुरुआत करके दी यहाँ पर नीरव ने,
नीरव की बात करेंगे, देखिए यहाँ पर 2 छक्के दागे, एक चौका दागा, एक दुक्का, एक सिंगल, आखिरी गेंद पर स्ट्राइक मिली यहाँ पर बैटर शशांक को। देखिए अंपायर सर एक ओवर के बाद एक साथ आ रहे हैं दोनों ही बल्लेबाज, इस पर थोड़ा ध्यान दीजिए। गार्ड लेती हुई अंपायर से बैटर वो द विकेट से आए, ऑन साइड पर खेला है, आखिरी गेंद पर मिली सिंगल और स्ट्राइक अपने पास रखना चाहेंगे। पहले ओवर का खेल समाप्त। पहले ओवर के बाद को टोटल की बात करेंगे, यहां से 20 रन 75 का पीछा करते हुए अब आने वाली 24 गेंदें 55 की जरूरत। ऑन साइड पर लॉप करने का प्रयास था, थोड़ा दूर रखा गया, बल्लेबाज से डॉट बॉल का इजाफा होता हुआ दूर वाले छोर से अब दूसरे ओवर में गेंदबाज लूमा आते हुए। लूमा गेंदबाजी के लिए, तो चलिए ये बेहतरीन स्ट्रोक है, हवा से वार्तालाप करती हुई गेंद फील्डर के हाथों में लेकिन निकल गई भाई। मौका था और मौका गवाया, फील्डर को चकमा देकर गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। देखिए फील्डर ने वहां पर प्रयास तो जरूर किया था, लेकिन उनके मस्तक को दस्तक देकर सीधे बाउंड्री लाइन के बाहर। अगली पेशकश लूमा, ड्राइव किया है, ऑफ ड्राइव का बेहतरीन स्ट्रोक, लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद। पहले ही एक्शन में गेंद को उठाकर फेंकेंगे, लेकिन तब तक दोनों ही बल्लेबाजों का समय अवसर था, सिंगल पूरी कर ली। 4 गेंदों में 8 बनाए शशांक ने, 200 के औसत से वो बल्लेबाजी कर रहे हैं। दूसरी तरफ 19 रन सिर्फ 5 गेंदों में, दोनों ही बल्लेबाज तगड़ी बल्लेबाजी। 75 का लक्ष्य बड़ा है, इन दोनों ही बल्लेबाजों को पता है, तो यदि यहां से पहले 2 ओवर में पावर प्ले के अच्छे रन बने तो आसानी से मुकाबला जीत सकते। इनसाइड आउट खेला है, जगह बनाकर मारा है, अब बना कर मार रहे बल्लेबाज गेंदबाजों के खिलाफ। ये बेहतरीन बल्लेबाजी, कवच के पार शानदार 4। एक्शन रिप्ले देखिए, लॉप किया है, लॉप के डॉप ड्राइव, बढ़िया स्ट्रोक, बेहतरीन स्ट्रोक, शानदार बल्लेबाजी। 31 पर स्कोरबोर्ड विदाउट लॉस, बिना किसी विकेट के नुकसान पर। 2 गेंदे अभी भी शेष इस ओवर की, बड़ा टोटल 75 का पीछा अब तक सफल। शिव शंभू 11, एक और बेहतरीन, व्हाट अ बैटिंग, अनस्टॉपेबल, बिना रुके मैदान में बल्लेबाजी कर रहे हैं, ना रुकेंगे ना थकेंगे, सिर्फ और सिर्फ लड़ते रहेंगे बताते हुए 4 रन।
यस, देखिए क्रिकेटर चाहिए और गोरा गोरा भी चाहिए तो मुश्किल है। सुरका देसर देखिए खेल खेल के धूप में टैनिंग आ गई है बहुत सभी हमारे क्रिकेटर्स को। तो एक तो गोरा गोरा मिलेगा, एक तो क्रिकेटर मिलेगा काला काला। हाँ आप अभी सोच लीजिए आपको क्या चाहिए। हमसे अच्छा दशरथ पाटिल सर बताएंगे आपको। हम प्रयास करेंगे अगले साल उन्हें इस टूर्नामेंट में बुलाने का। तो चलिए डॉट बॉल की समाप्ति होती भी आखिरी गेंद पर कोई रन नहीं, पहली और आखिरी गेंद डॉट और बीच की 4 गेंदों में भावार्थ में बता रहा है कि लगभग 15 रन आए। 2 ओवर का खेल समाप्त, 2 ओवर के बाद 35 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। कमेंट्री बॉक्स दिखाती भावार्थ नाचने लगे, क्यों भाई ऐसे कुछ दिक्कत है क्या आपको कैमरे से? घर पे जाके शायद स्क्रीनशॉट निकाल कर दिखाएंगे अपने दोस्तों को, देखिए मैं नाच रहा था कमेंट्री बॉक्स में। 2 ओवर का खेल समाप्त, 35 रन। देख सकते हैं हमारे कमेंट्री बॉक्स से सामने हमारी स्क्रीन, ये हमारे ऑनलाइन स्कोरर, साथ ही साथ बीच में भावार्थ और ये हम कमेंट्री बॉक्स में सामने वाले एंगल से आपको दिखाया जाएगा। और बेहतरीन टेलीकास्ट, देखिए हम बार बार जिक्र कर रहे हैं इस बात का कि अच्छा टेलीकास्ट शुरू है। यूटीसी यानी यूनिवर्सल टेनिस क्रिकेट, इस टेनिस क्रिकेट से ढेर सारी ऐसी बड़ी बड़ी प्रतियोगिता आपने देखी इसी चैनल पर लाइव। खिलाड़ू कक्ष यानी कि प्लेयर डगआउट जिसे कहा जाता है, सभी बल्लेबाज जो आने वाले वहां पर देखिए रावे आ चुकी है। क्या वाह भाई वाह, क्या बात है। आइए रावे हमारे कमेंट्री बॉक्स में आइए, ढूंढ रही है वो शायद किसे। आ गई देखिए रावे, हमारे सबसे प्यारी सबसे लाडली राबिया। शायद शारवी सो गई क्या भाग्यवान, सुबह से आई थी, थक गई है। देखिए हमारे स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं राव्या। आइए राव्या। निकेश भूवीर देखिए इनकी बेटी, इसी बात का हमने जिक्र किया कि बाप को अपनी बेटी बहुत प्यारी होती है। बेटों से उतना लगाव नहीं, लेकिन बेटी से बहुत लगाव होता है हर एक बाप को। तो चलिए टाइम देखिए भाई, 35 रन स्कोरबोर्ड पर ऑन साइड पर खेला है। अब पावर प्ले का कोई बंधन नहीं, तो आउटफील्ड में 5 फील्डर्स आपको नजर आएंगे, 2 ऑफ साइड रीजन पर यानी डीप कवर पॉइंट पर एक फील्डर आप देख सकते हैं, स्वीपर कवर के रीजन पे एक फील्डर लॉन्ग ऑफ पर है, लॉन्ग ऑन मिड विकेट पर, और एक स्क्वायर लेग पर एक फील्डर आप देख सकते हैं। सिंगल के साथ शुरुआत इस ओवर की 17 गेंदे और जीत के लिए 39 बनाने। फुल टॉस थी, बड़े स्ट्रोक में तब्दील नहीं कर पाए बल्लेबाज, नाखुश है, नाराज है। जहां पर टिप्पा गिरा वहां पर देखिए देखते ही बैठ गए, देखते रह गए उस स्पॉट को। ओ यहाँ पर बेहतरीन थी एक्शन रिप्ले आपने देखा। यदि एक कदम आगे आते तो एक बड़ा स्ट्रोक आ सकता था, क्योंकि फुल टॉस में कन्वर्ट हो सकती थी ये गेंद। फिर एक बार वैसी ही गेंद, ऐसे लगा कि यूटीसी ने एक्शन रिप्ले प्ले किया है मैदान में। अपील हुई होल्डर पर, दबाव डालने का प्रयास, लेकिन होल्डर देखिए बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं, सटीक गेंदबाजी, एक्यूरेसी देखिए आप भाई। एक्शन रिप्ले देखिए, बेहतरीन टिप्पा जड़ में डालने का प्रयास, पैरों में थी ये गेंद, बाबर देखिए शानदार गेंदबाजी कर रहे हैं। फिलहाल तीसरे ओवर में गेंदबाज किरण आए, पहले 3 गेंदों में सिर्फ 1 रन खर्च की। रन संख्या पर अंकुश लगाया गया, जो रन संख्या तेजी से आगे जा रही थी उस पर पूर्ण विराम, हम कह सकते हैं कि फुल स्टॉप लगाने का प्रयास। ऑन साइड पर बहुत देर तक शांत थे, अब टप्पा पीछे किया, नतीजा भुगता गेंदबाज ने, गई मिड विकेट हवाई यात्रा पर 6 रन के लिए। कैसा वाटला हा फटका, क्या बात है। ये इंस्टाग्राम के कुछ सॉन्ग्स देखे डीजे ऑपरेटर के पास हमारे है, वो प्ले कर रहे हैं बार बार, बीच में मनोरंजन हो रहा है भाई। ओ डायरेक्टेड, बचपन में गोटी बहुत खेली है भाई इन्होंने, देखिए डायरेक्ट हिट, निशाना बहुत ही बेहतरीन। और विकेट के बाद ये सेलिब्रेशन देखिए मैदान में, क्योंकि ये महत्वपूर्ण विकेट थी। विकेट का पतन, पहला करारा झटका।
क्या बात है, एक्शन रिप्ले में आपने देखा कि ये सेलिब्रेशन मैदान में 12 गेंदों में लगभग 33 रन बनाए नीरव ने। क्या होल्डर क्या हुआ स्प्रे इस गेंद के बाद? आखिरी गेंद शेष किरण। हो फुल टॉस थी, स्वीप किया है ऑन साइड पर, फील्डर वहां पर थे। देखिए वहां पर थोड़ा फील्डर को पूछकर आइए भाई एक बार। रनआउट का मौका है, हाथ ऊपर अंपायर का। चलिए भाई एक और मैदान छोड़ेंगे बल्लेबाज। सेलिब्रेशन, चलिए भाई उस खिलाड़ी को देखने जाइए, थोड़ा सेलिब्रेशन बाद में करिए प्लीज। 3 ओवर का खेल समाप्त। 3 ओवर के बाद रिव्यू। होल्डर किस बात का रिव्यू? रन आउट का है, चलिए चेक करेंगे हम। जोर से लगी मुंह पर। बघा तिकडे गोळावाला असेल, गोळावाल्याकडनं बर्फ घ्या, गोळावाल्याकडनं बर्फ घ्या। तिसऱ्या पंचाचा निर्णय काय असेल बघूया। बघा गोळावाल्याकडनं बर्फ घेऊन लावू शकता, ते देतील बघा। टेक्निकल कंट्रोल रूम मध्ये कोण गेलंय? चला लवकर, भाग्यवान कंट्रोल रूम मध्ये जावं लागेल तुम्हाला कदाचित, कारण तिसऱ्या अंपायरची मागणी केली आहे। निकेश भोईर येतात, निकेश भोईर। बल्लेबाज को मैदान छोड़ना होगा, विकेट का पतन हुआ है। शॉर्ट रन आहे का चेक करा सांगतो। फोर्टी 4 होल्डर शेवटच्या बॉलवरती किती रन आहेत? तिसरीला आउट झाला का दुसरीला? तिसरीला ना, म्हणजेच 42 आहेत, मग 44 आहेत, सॉरी 44। शॉट आहे का? अंपायरने बघितलंय का? रिव्ह्यू नाहीये शॉर्ट रन साठी, 2 रन पूर्ण आहेत या। अंपायरने बघितलं असेल तर ठीक, अन्यथा नाही। चला मॅच का थांबली अजून? मॅच अजून किती वेळ थांबणार आहेत?
75 से पाटला करायचा था, 75 का पीछा करना था। 44 बन चुके हैं। अब आने वाली 12 गेंदे 31 की दरकार, 12 गेंदे 31 रन। 31 स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम 12 डिलीवरीज। 12 गेंदे 31 की दरकार होगी इस मुकाबले में। निकेश आराम से, कल एक और दिन है हमारे प्रतियोगिता का। चवालीस बने, 44। अच्छा टोटल अब तक बना, लेकिन किरण के इस ओवर में सिर्फ और सिर्फ 9 रन आए। एक छक्का दागा किरण के खिलाफ, फिर भी सिर्फ 9 रन खर्च किए। 2 विकेट आई रनआउट के माध्यम से। अंपायर्स बघा 5 मिनिटं झालेली आहेत ओव्हर संपून। मग फिल्डर पॅनल्टी दिल्यानंतर कोणी विचारायला यायचं नाही की का फिल्डर पॅनल्टी दिली। तो चलिए गेंदबाज हर्ष यहाँ पर ओवर नंबर 4। ये महत्वपूर्ण ओवर होगा। इस ओवर में हमें पता चलेगा कि कितने आखिरी ओवर में रन रहेंगे। यदि इस ओवर में 20 से 22 आए तो एक अच्छा ओवर हो सकता है शिव शंभू 11 के लिए, लेकिन यदि 8 से 10 रन का ये ओवर रहा तो लास्ट ओवर में जरूर दबाव बना सकती है स्टार बॉयज टीम भी शिव शंभू पर। लॉप किया है, संपर्क उतना अच्छा हुआ है या नहीं? जरूर 6 रन मिलेंगे, इतना तो संपर्क था भाई। लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन। तो चलिए बाउंड्री लाइन पर जो प्लेयर्स है वो 2 कदम भी बाहर जाएंगे ना मैदान के तो बॉल मिल जाएगा। देखिए ए बकरी शोधलास तर होईल ना। निकेश बोर की आवाज थी। हाँ भाई ध्यान रखिए। ऑफ साइड पर रखा था, ऑफ स्टंप के बहुत बाहर। व्हाइट बॉल का इजाफा होता हुआ अतिरिक्त रन, और अतिरिक्त रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ। कुछ स्कोर की बात करेंगे यदि हम देखिए हमारे स्कोर मित्र बाबर में बताते भाई 51 रन स्कोरबोर्ड पर, 51 रन ऑन बोर्ड, 51 रन स्कोरबोर्ड पर 2 विकेट के नुकसान पर। अगली पेशकश ऑन साइड पर टर्न किया है, अच्छा स्ट्रोक है। फील्डर वहां पर भाग रहे, भाग मिलकर भाग, रन के लिए दूसरी तरफ, रन बनाने के लिए और एक तरफ रन बचाने के लिए, तीसरे के लिए पलटे और देखते ही देखते 3 रन मुकम्मल। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट एंड गुड कॉलिंग ऑल्सो। कॉलिंग भी बहुत अच्छी हुई दोनों ही बल्लेबाजों में। आंखों में इशारा हुआ कि रन पूरी कर सकते हैं और करके दिखाई। अगली गेंद लॉप करना चाह रहे थे, मिस टाइमिंग, गेंद दबा में फील्डर गेंद के नीचे, खुद विकेट कीपर, बॉल इज इन सेफ एंड विकेट का होता हुआ पतन। मुकाबले में फिर एक बार ट्विस्ट आता हुआ, बदलता हुआ ये मुकाबला। हर एक गेंद पर ये मुकाबला बदल रहा है दोस्तों। शानदार मुकाबला। टोक डीजे यस, मास्टरमाइंड बनना होगा किसी एक को। तो चले भाई रविंद्र, क्या शुरू है, फील्डिंग लगा लीजिए, बल्लेबाज तो आ चुके हैं। हर बार अलग से बताना अच्छा लगता है नहीं, प्लीज। ऐसे नहीं कि मैनेजमेंट टीम में आप हो तो पेनल्टी मिलेगी नहीं भाई, सबको नियम सेम आहे. कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, नाहीतर विदाउट नोटिस डायरेक्ट कार्रवाई होईल. तो चलिए 9 गेंद 21 की दरकार होगी. कोलेगांव एंड से फिर एक बार गेंदबाज हर्ष आगे मुड़ते हुए
अब तक खर्च 3 गेंदों में 10 खर्च किए, 1 विकेट छटकाई, दूर रखा था, फंसाया अपने जाल में, फील्डर वहां पर मौजूद, गलती की कोई गुंजाइश नहीं, किरण है तो जरूर सफलता मिलेगी गेंदबाज को। एक और बेहतरीन कैच, एक और विकेट का पतन। ठाण्याचा वंडर बॉय, महाराष्ट्राचा बाईक सम्राट, महाराष्ट्राचा नव्हे, माझ्याकडून चूक झाली, माफ करा, हा भारताचा बाईक सम्राट आहे, कारण कल्याण डोंबिवलीचा अभिमान स्वाभिमान केतन मात्रेचं संगीत, असं कोणतंच मैदान नाही बावरतं जिथे केतन मात्रेचं संगीत वाजत नाही। अक्षरशः आम्ही जेव्हा जळगाव नाशिक विभागामध्ये देखील जातो कॉमेंट्री करण्यासाठी, तिथे देखील केतन मात्रेचं संगीत आवर्जून लावलं जातं। सर्वांचा आवडता खेळाडू आला वाकलनचा केतन मात्रे, हे संगीत देखील आपण ऐकत असतो। आला वाकलनचा हा वाघ केतन मात्रे लावतोय आग, आज कदाचित आग लावेल स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये। शिव शंभू 11, रतन मानेरकर सर आपल्या सोबत या। रतन सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोड़ा माइक शेयर करा। ऑन साइड पर लॉप करना चाह रहे थे, मौका था, और देखिए भाई तीसरी विकेट झटकाई इस ओवर में, बैक टू बैक 3 विकेट झटकाई यहाँ पर गेंदबाज से। शानदार गेंदबाजी, बहुत ही बढ़िया गेंदबाजी, जानदार गेंदबाजी की इस मुकाबले में, और पूरी तरह से रन संख्या पर अंकुश लगाया। क्या बात है, अप्रतिम अप्रतिम संगीत है, केतन मात्रेचं गुणगान गाणारं संगीत, ज्या केतन आपल्या कल्याण डोंबिवलीचा अभिमान वाढवला, भारताचा कानाकोपऱ्यात जाऊन ज्याने अर्धशतक झळकावलं, 38 बाईक आणि 6वी 4 व्हीलर लोडिंग असं सध्या प्रत्येकाच्या स्टेटस वरती झळकतोय। पोस्टर बॉय, दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाचा गतवर्षी पोस्टर बॉय होता, त्याचसोबत शिक्षण महर्षी टायगर नाईट स्पर्धेचा पोस्टर बॉय होता, त्याचं संगीत अंतिम चेंडू। 3 बॉल 3 विकेट होते, थर्ड मॅन नाउ, हो व्हाट अ एक्सीलेंट अनबिलीवेबल अनबिलीवेबल कॅच बाय फिल्डर सोनू। थर्ड मॅन मध्ये आज झेल टिपलाय, कदाचित या स्पर्धेतला सर्वाधिक अप्रतिम हा झेल टिपलेला आपल्याला पाहायला मिळतो। व्हाट अ ब्युटिफुल कॅच, मॅग्निफिसंट एफर्ट, अनबिलीवेबल अविश्वसनीय झेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। व्हाट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे अँड कॅच ऑफ द टुर्नामेंट। कुशले निकेश भोईर आमचे आयोजक, त्यांच्या वतीने आपण पाहिलं तर 500 रुपयांचं पारितोषिक आपण पाहतोय, खऱ्या अर्थानं सोनूला दिलं जाईल। जबरदस्त असेल बघा, 2 अँगल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। व्हाट ब्युटिफुल टेलिकास्ट अँड व्हाट अ फॅन्टॅस्टिक एफर्ट। 55 झालेले आहेत आणि आता समीकरण आपल्याला पाहायला मिळेल। आमचं ऑनलाईन स्कोरर डिजिटल स्कोरर आम्हाला सांगतायत 6 बॉल आणि 20 धाबांची गरज। 6 बॉल 20, बघा हे एफर्ट्स बघा, प्रयत्नांती परमेश्वर म्हटलं जातं आपल्या संघासाठी, आत्मसमर्पण ज्याला म्हटलं जातं आपल्या संघासाठी, सूरज करता सगळं झोकून देणं हे खरं क्रिकेट आहे। आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय हा झेल
कायम स्वरूपी लक्षात राहील. लोढा प्रीमियर लीगच्या या 5व्या पर्वातला पुढील 5 पर्व देखील या कॅचचं नाव काढलं जाईल, या खेळाडूचं नाव काढलं जाईल. व्हॉट ब्युटिफुल कॅच बाय सोनू. 500 रुपयांचं पारितोषिक आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा आहे. निकेश भोईर यांच्या वतीनं ते पारितोषिक दिलं गेलंय. बघा सूर्या गायकर आमचे बाकळणचे, बघा केतन म्हात्रेची मॅच पाहण्यासाठी आवर्जून ते जातील. मोठे फॅन आहेत केतन म्हात्रेचे. मिस टायमिंग. बॉल मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतायत. चिंगो कॅच सोडले की मॅच सोडली. आता फिल्डर कोण होत आहे? मला तर वाटतं स्वतः पुरस करते रवींद्र पंधेरे. बघा किरण करायचं तर काय, आता सरपंचच इथे गाव जमा करून जर बसलाय, तर सेनेचा सेनापती जर अशी चूक करेल तर बाकीच्या खेळाडूंकडून अपेक्षा काय असेल? होल्डर सांगतात की 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि आता मात्र समीकरण बदललंय. 5 बॉल 18 गरज. 5 गेंदी 18 रन, 5 बॉल 18 धाबा. त्या दरम्यान आलेला हा डॉट बॉल म्हणजे 4 चेंडू आणि विजयासाठी 18 धाबांची गरज आहे. व्हॉट ब्युटिफुल डिलिव्हरी. पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू. या खेळपट्टीनं गोलंदाजांना साथ दिली, या खेळपट्टीने फलंदाजांना साथ दिली. ही खेळपट्टी उद्या आपल्याला सांगेल कोण असेल विजेता. या खेळपट्टीवरती सुरू आहे रणसंग्राम क्रिकेटचा सुवर्ण नगरी, क्रिकेटची कल्याण डोंबिवलीची मायानगरी, वैकुंठवासी हरिभक्त पारण मारुतीबुवा पाटील क्रीडांगण नेजे. फटका तर हवेत खेळला. चेंडू मुक्त संचार करतोय. क्षेत्ररक्षक तिथे होते, त्यांच्या दोघांच्या मधून टप्पा पडल्याच्या नंतर बॉल मिड विकेटच्या बाहेर फरार. चौकार. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. तेच सांगितलं. 10 बॉल 24 बनवल्यात वैयक्तिक शशांकनं. 3 बॉल 14 धावांची गरज आहे. 3 चेंडू 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अनिल आहे बघा, थोडं अपडेट करा. अनिल आहेत. 3 चेंडू आणि 14 धाबांची गरज. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आहे बाबर्त मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त सामना रंगलाय. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता असं म्हटलं जातं, पण आता खरं तर कुछ पाने के लिए कुछ खोना नाही, कुछ करना पडताय हेच सांगावं लागेल. पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द ट्रॅक. कबोच्या दिशेने फटका खेळलाय. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न सुरू झालाय आणि बघता बघता 2 धाबा पूर्ण झाल्यात. याच गोष्टीचा आम्ही उल्लेख केला की कुछ पाने के लिए कुछ खोना नाही, कुछ करना पडताय. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तुम्ही संघर्ष करत नाही तोपर्यंत तुमचा विजय होत नाही. 2 बॉल 12ची गरज है. 2 चेंडू 12 धाबा. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. 2 बॉल 12 धाबा. डिसाइडर बॉल ऑफ द मॅच. लॉंग ऑफला फटका चांगला आहे, पण तिथे फिल्डर तैनात आहेत आणि या बॉल वरती जवळपास आपल्या विजयाचं नाव कोरलंय. कारण 2 धावाला 1 बॉल 10ची गरज आहे. पण आम्ही आज नाईटला जिथे चाललोय ना रतन सर, आपण जर SP ट्रॉफी मांगरूळच्या स्पर्धेमध्ये 1 बॉल 7 होताना पाहिल्यात. सुभाष मैदानावरती 1 बॉल 8 होताना पाहिल्यात आणि जे मैदान आता काळाच्या पडद्याआड गेलंय त्या सप्रा मैदानावरती 1 बॉल 9 होताना पाहिल्यात. 1 बॉल 10ची गरज आहे. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. प्ले अँड मिस. या डॉट बॉल औपचारिकता पूर्ण. सामना संपला. मॅच फिनिश. आणि 75 धाबांचा पाठलाग करताना फक्त 64 बनवल्या गेल्या. या धाबा यशस्वीरित्या रोखल्या गेल्या आणि 10 धाबांनी या स्पर्धेत या सामन्यामध्ये विजय मिळवला. स्टार बॉयज 11. वेल प्लेड बॉयज. अभिनंदन टीम स्टार बॉयज 11. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ज्या गोलंदाजानं जबरदस्त गोलंदाजी देखील केली, त्यासोबत आपण पाहिलं तर 4 विकेट त्यानं मिळवले आणि बॅटिंग करत असताना 57 नाबाद बनवल्या 19 चेंडूमध्ये. जेन्युइन ऑलराऊंडर हर्ष ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. सोनू या आपण देखील